नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण स्पेशल वडी बनवत आहे. ती म्हणजे या कोबीची वडी बनवणार आहोत आपण. एक युनिक रेसिपी आहे ही, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. अत्यंत कमी तेलामध्ये आपण ही वडी बनवणार आहोत. खूप इंटरेस्टिंग अशी रेसिपी आहे, झटपट होणारी सुद्धा आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. हे पहा, मी अर्धा किलो कोबी घेतलेला आहे. आता आपण हा कट करून घ्यायचा आहे. तर कोबीचे अशा प्रकारे मी 4 तुकडे केलेले आहेत. तर आपण कोबी एकदम पातळ असा चिरणार आहोत. तुम्हाला मी दाखवतो. असं कोबी घ्यायचा, थोडासा तिरका धरायचा आणि कट करायला घ्यायचा. शक्य होईल तितका बारीक चिरायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता, एकदम असं पातळ चिरलेला आहे. अशाच प्रकारे आपण कोबी चिरून घेणार आहोत. हे पहा, आता कोबी अशा प्रकारे चिरून झालेला आहे. आता अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे आपण यामध्ये जेव्हा मसाले घालू त्यावेळी याला चांगलं पाणी सुटणार आहे. तर आता आपण यामध्ये मसाले घालू. इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, ती घालूयात. अर्धा चमचा ओवा घालूयात. 1 चमचा जिरे पावडर घेतलेली आहे आणि ही 2 चमचे तिखट मिरची पावडर आहे. चवीनुसार मीठ घालूयात. आता आपण हे मिक्स करून घेऊयात. सर्व मसाले कोबीला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत, म्हणजे कोबीला या मसाल्यांमुळे पाणी सुटेल. एकदा का सर्व मसाले कोबीला व्यवस्थित चोळून झाले की आपण हा कोबी 5 ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवू शकतो, म्हणजेच कोबीला जास्तीत जास्त पाणी सुटेल. आता मसाले मिक्स करून झालेले आहेत. मी इथे 1 वाटी बेसन या कोबीमध्ये घालत आहे. आता बेसन घातल्यानंतर आपण व्यवस्थित कोबीमध्ये मिक्स करून घेऊयात. कोबीचा जो ओलावा आहे त्यामध्येच आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता, कोबीला जे पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच मी हे मिश्रण मिक्स करून घेत आहे. आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालायची काहीही गरज नाही. आता आपल्याला हे मिश्रण घट्टसर मळायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हे मिश्रण खूपच ओलसर आहे, तर तुम्ही थोडंसं अजून बेसन घालू शकता. आता मी गरजेनुसार बेसन घालून अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याचे गोळे बनवणार आहोत. त्याआधी वाफवण्यासाठी ही जी चाळण घेतलेली आहे त्याला आधी आपण थोडंसं खाली तेल लावून घेऊयात. तेल लावून झालेलं आहे. आता थोडंसं हातावरती मी तेल घेतो, म्हणजे हे जे मिश्रण आहे ते माझ्या हाताला चिकटणार नाही. आता अशा प्रकारे गोळा घ्यायचा आहे आणि त्याचा हे अशा प्रकारे रोल बनवायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे आपण गोळा तयार केलेला आहे. आता आपण असे गोळे बनवून चाळणीमध्ये ठेवूयात. हे पहा, अशा प्रकारे गोळे बनवून मी चाळणीमध्ये ठेवलेले आहेत. आता ते वाफवण्यासाठी मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यावरती मिश्रणाची चाळण ठेवूयात. इथे मी वरून दुसरी चाळण घालत आहे. जे राहिलेलं मिश्रण आहे त्याचा सुद्धा एक गोळा बनवलेला आहे आणि वरच्या चाळणीमध्ये मी ठेवलेला आहे. आता आपण वरून झाकण घालूयात आणि 15 मिनिट हे मिश्रणाचे गोळे वाफवून घेऊयात. 15 मिनिट झालेले आहेत. आता आपण झाकण काढूयात आणि मिश्रणाचे गोळे शिजलेले आहेत का नाही ते चेक करूयात. त्यासाठी मी इथे सुरी घेतलेली आहे. ती अशा प्रकारे मधोमध घालायची आहे. जर सुरी एकदम स्वच्छ बाहेर निघाली तर समजायचं आपले हे मिश्रणाचे गोळे व्यवस्थित शिजलेले आहेत. तुम्ही ते पाहू शकता, गोळे व्यवस्थित शिजलेले आहेत. आता आपण गॅस बंद करूयात आणि हे गोळे थोडेसे कोमट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. आता वाफवलेले गोळे थोडेसे थंड झाल्यानंतर त्यातला एक गोळा मी घेतलेला आहे. आता याचे आपण वडीच्या आकाराचे काप बनवणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता, चांगली धार असलेली सुरी घ्यायची आहे आणि त्यांनी अशा प्रकारे वड्या पाडायच्या आहेत. तुम्ही इथे पाहू शकता, अशा आकाराच्या वड्या मी पाडलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार, आवडीनुसार छोट्या मोठ्या आकाराच्या वड्या पाडू शकता. एकदा का सर्व वड्या पाडून झाल्यानंतर आपण त्या तेलामध्ये शॅलो फ्राय करणार आहोत.
त्यासाठी कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडासा कढीपत्ता आपण घालणार आहोत. कढीपत्ता घातल्याने कढीपत्त्याचा फ्लेवर तेलामध्ये मिसळतो आणि तो वडीला लागतो. त्याने वडीला खूप छान स्वाद येतो. तुम्ही शॅलो फ्राय करताना माझ्याप्रमाणे कढीपत्ता नक्की घाला. आता कढीपत्ता तेलामध्ये चांगला फ्राय झालेला आहे. आता आपण एक एक वडी अशी तेलामध्ये ठेवणार आहोत. एकदा का कढईमध्ये बसतील एवढ्या वड्या घातल्यानंतर आता ह्या वड्या प्रत्येक बाजूने 2 ते 3 मिनिट खरपूस फ्राय करून घ्यायच्या आहेत. मी इथे दाखवल्याप्रमाणे कढईमध्ये एका वेळी बसतील एवढ्या वड्या तेलामध्ये घालायच्या आहेत आणि न हलवता प्रत्येक बाजू 2 ते 3 मिनिट फ्राय करून घ्यायची आहे. आता 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. मी वडी पलटत आहे. तुम्ही इथे पाहू शकता किती छान गोल्डन ब्राऊन कलर या वड्यांना आलेला आहे. अशाच प्रकारे आपण दुसरी बाजू सुद्धा फ्राय करून घेणार आहोत. फ्राय करताना या वड्यांचा खमंग वास घरामध्ये पसरणार आहे. तुम्ही जेव्हा ही रेसिपी ट्राय कराल त्यावेळी तुम्हाला समजून येईल. आता सर्व वड्या शॅलो फ्राय करून झालेल्या आहेत आणि तुम्ही इथे एक वडी पाहू शकता. किती सुंदर असा कलर आलेला आहे. तुम्ही ही कोबीच्या वड्यांची रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.